जय शिवराय. काही भ्यावे तो रघुनाथास तुम्हास काय म्हणून. अफझल खानाच्या आधी शिवछत्रपतींनी बोललेले हे वाक्य प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंभीवर हा विजापूरचा बलाढ्य सरदार अफझल खान श्री शिवरायांना भेटण्यापूर्वी आला होता. नाही, तो आणला गेला होता. अफझल खान वधाच्या आधी श्री शिवछत्रपतींनी बोललेले हे वाक्य प्रतापगडाच्या पायथ्याशी जनानीच्या टेंभावर हा विजापूरचा बलाढ्य सरदार अफझल खान श्री शिवरायांना भेटण्यासाठी आला होता. नाही, त्याला आणला गेला होता. 32 दाताचा बोकड तेथे आणला गेला होता. वास्तविक तो देखील शिवरायांना जिवंत किंवा मृत घोड्यानिशी पकडून आणण्यासाठी आला होता. म्हणजेच मारण्याच्या उद्देशाने शिवरायांना आला होता. आणि तोही विजापूरच्या दरबारात विडा उचलून. जिजामातांनी स्वतः शिवबाराजांना वेळोवेळी हेच सांगितले होते की हा अफझल्या भोसल्यांचा कट्टर वैरी, त्यामुळेच त्याने तुमच्या थोरल्या बंधूंना म्हणजे संभाजीराजेंना दगा करून कर्नाटकात कनकगिरीच्या वेढ्यात ठार मारले. तुमच्या वडिलांना बेसावत असताना त्यांची धिंड काढण्यात आली, विजापुरात धिंड काढण्यात आली आणि त्यांना अपमानित करण्यात आले. त्याने आई तुळजाभवानी आणि पंढरीच्या विठुराय यांच्यावर घाणाचे घाव घालून फोडले. त्या सगळ्याचा सूड घ्यावा, त्याला ठार मारावा, संभाजींचे उसने फेडा, त्यांना नरकात पाठवा. प्रत्यक्ष आऊसाहेबांची ही आज्ञा असल्यामुळे पहिला वार कुणी केला हा तर गोणच ठरतो. श्री शिवराय निर्भीडपणे पुढ्या तयारीनिशी अफझल्याला मारण्यासाठीच त्याला ठार मारण्याची पूर्ण योजना आखूनच त्या भेटीला गेले होते. खानाचा एक शिक्का होता, कर अर्ज कुनद सिपहर अजल फजल फुजल व फजल अफझल अजहर मलके बजाए तब्जी आवाज आये अफझल. हा असा अर्थ की स्वर्गातला उच्च माणसाची उत्तम आणि अफझल खानाची उत्तमता याची तुलना करून दाखवावी तर प्रत्यक्ष जपमाळ्यातील प्रत्येक ठिकाणावर अल्लाह या आवाजाखेरीज आवाज येईल तो अफझल. पृथ्वी तलावर सर्वोच्च पुरुष कोण आहे याचा एक प्रश्न जर प्रत्येकाला हातातील जपामाच्या माळ्यातून अफझल हाच आवाज येईल, असा हा त्याचा अर्थ आहे. महाराज त्याला भेटले, त्याला फाडला आणि त्याला उत्तर देऊन टाकले की पृथ्वी तलावर सर्वोत्तम पुरुष कोण. या भेटीच्या वेळी प्रसंग आहे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी सहसप्तमी, गुरुवारी दिनांक 10 नोव्हेंबर 1659 दुपारी ठीक 2 वाजताचा हा प्रसंग. शामियान्यामध्ये अफझल खान बैठकीस आला. त्याच्यासोबत होते कृष्णाजी भास्कर, त्यांचे वकील, महाराजांचे वकील पंताजी गोकीनाथ हे तेथे देखील होते. महाराज या शामियान्यामध्ये प्रवेश करताना आले आणि त्यांनी पाहिले. उजवे पाऊल आत टाकतात त्यांना थोडे थबकतात. गळ्यातील कवड्यांच्या माळ्याला हात घालून जगदम असा जप करतात. त्यावेळी अफझल खान त्यांना विचारतो, थांबलात का? आम्हाला भ्यालात? आत या, आम्हाला भेटा, असे म्हणत तो दोन्ही हात पसरतो आणि दोन्ही हात एका साक्षात मृत्यूचा जबडाच. परंतु त्यालाही अवघड अशा प्रसंगी महाराज एक उसंत दे न घेता ते बोलले वरील वाक्य, खान साहेब ज्याची करणी त्याला काय भ्यावे रघुनाथास, तुम्हास काय भ्यावे म्हणून. आपण कोण हे आम्ही फार चांगले जाणतो. खोलात रघुनाथ म्हणजे श्री रामांना हे यवनाला कळणे अवघड होते. पण पहा, एवढ्याच कठीण प्रसंगातही महाराजांना प्रभू श्री राम आठवतात. हे हिंदूंना देवच आठवतो. या बोलण्यातून महाराजांचा संदेश घ्यायचा आहे. समोर कितीही मोठे संकट असो, या देव तुमच्या सोबत असण्यावर भिण्याचे काहीच कारण नाही. आणि त्याचप्रमाणे अफझल खानाला नरसिंहाचा अवतार बनून शिवरायांनी फाडला आणि हा बोकड 32 दाताचा बोकड फाडून